दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनं प्रचाराची गती वाढवली। राजकीयदृष्ट्या आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड दिसली। मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात ठाकरे एकत्र उमेदवारांना मार्गदर्शन केलं। काही ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्या जातात, मात्र आपण एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला। तसंच आपल्याकडे कोणी एबी फॉर्म मिळाला नाही, तोडफोड केली नाही असं म्हणत अमित ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला। देत आहेत हे सगळं चालू राहणार। निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळी गोष्ट आणि वेगळी एक हे आहेच, कथा आहेच। अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर। आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते। काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत। पण हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राज साहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत। आणि आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी 1,500 देत आहेत, 2,000 देत आहेत। ह्या कुठच्याही जाहीरनाम्याला बळी पडू नका। हे आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय आणि मला वाटतं की कुठेही 1,500-2,000 हजार घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो, उत्तम आपल्या मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल। त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ह्या कुठच्याही भूलचुकांना तुम्ही बळी पडू नका की काही करतील ते, उद्या काही येईल। पण मला वाटतं की कुठेतरी जसं एक हे होतं की मी ब्लँक झालो होतं सध्या, पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याला 16 तारखेला मोठा जल्लोष करायचा आहे। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य अमित हे दोघे भाऊ एकत्र कामाला लागले। दोघांनी युतीचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे, 10 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। 100 युनिट पर्यंत वीज मोफत करणार, घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 देणार, कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण देणार, तरुणांना 1 लाख रुपयांपर्यंत रोजगार सहायता निधी देणार, बेस्ट बसचं तिकीट कमी करणार, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणा घर निर्माण करणार, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज तयार केलं जाईल, मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लॅन राबवणार, प्रत्येक वॉर्डमध्ये मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार।